साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले सांगली जिल्हा युवक आघाडी व मिरज शहर यांच्या वतीने उत्साहात साजरी। 1 ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले सांगली जिल्हा युवक आघाडी व मिरज शहर यांच्या वतीने मिरज शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व उत्साहाने व आनंदाने साजरी करण्यात आली। यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव माननीय महावीर तात्या कांबळे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्वेतपद्म कांबळे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय पोपटराव कांबळे, VJNTचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय सागर सादरे, मराठा आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष माननीय संतोष जाधव, सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख माननीय योगेश कांबळे, मिरज शहर अध्यक्ष माननीय अविनाश कांबळे, युवक आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय हनुमंत कांबळे यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई यांचा जयघोष करून जयंती अत्यंत उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली। यावेळी विद्याधर कांबळे, अविनाश साठे, अभिनव कांबळे, संतोष कांबळे, बबलू आदुके, विजय लोखंडे, प्रमोद कांबळे, अनिल कांबळे, मंथन लोखंडे, नितीन कांबळे, किशोर लोंढे, दर्शन कांबळे, दगडू कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले यांच्या वतीनं शहर जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र सहसचिव महावीर कांबळे यांच्या आदेशानुसार आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व मिरज शहरातील शहर जिल्ह्यातील कार्यकर्ते आज अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी इथं आलेलो आहोत। खरं तर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे। महाराष्ट्रामध्ये साहित्यामध्ये बऱ्याच लोकांची नावं घेतली जातात, पण खास करून एक गोष्ट सांगायचं आहे, ज्या माणसांना मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल त्यांनी खरोखर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचून काढलं पाहिजे। गुलामगिरी आणि अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध पुरोगामी लढा देऊन अण्णाभाऊ साठेंना समाजाला एक वेगळी चळवळ आणि दिशा देण्याचं काम त्या काळी केलं होतं। आज आपण सर्वजणांनी अण्णाभाऊ साठेंच्या वाटेवरती जाऊन अण्णाभाऊ साठेंची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं पाहिजे। हेच अण्णाभाऊ साठेंना खऱ्या अर्थानं योग्य ते अभिवादन राहील अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो।